नमस्कार. टिटवाळा हे अप्रभागामधलं क्षेत्र आहे आणि टिटवाळा या ठिकाणी रिजन्सी सर्वम नावाचे जे संकुल आहे त्या संकुलामध्ये एकूण 35 इमारती आहेत आणि त्या इमारतीमधून महापालिकेला KDMCला जो टॅक्स अदा करायचा अशी प्रॉपर्टी टॅक्सची रक्कम 1 कोटी आणि पाणी बिलाची रक्कम साधारणतः 50 लक्ष इतकी आहे. असं 1.5 कोटी रुपये येणं त्यांच्याकडनं अपेक्षित होतं, परंतु त्यांच्याकडनं प्रतिसाद जसा पाहिजे तसा समाधानकारक मिळाला नाही. त्याच्यामुळं महानगरपालिकेला नाईलाजास्तव अगदी त्या 35 इमारतींचं पूर्ण पाणी बंद करावं लागलं आणि संबंधितांना निर्देश द्यावे लागले की जोपर्यंत आपण आपला प्रॉपर्टी टॅक्स आणि पाणी बिल भरत नाही तोपर्यंत आपला पाणीपुरवठा खंडित करण्यात येतो आहे. त्यानंतर त्यांचा आम्हाला प्रतिसाद भेटला. माननीय आयुक्त महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण कारवाई करण्यात आली आणि कारवाईचा प्रतिसाद म्हणून त्यांनी लगेच पालिकेला त्यांच्याकडून पाणी बिलाची रक्कम द्यायचं आश्वस्त केलं आणि त्यांनी चेक महानगरपालिकेला त्यांनी काल जमा केलेला आहे. त्याचबरोबर दुसरी कारवाई जी होती की टिटवाळा या भागामध्ये ज्या कमर्शियल वाणिज्य स्वरूपाच्या आस्थापना आहेत त्या आस्थापनांकडं काही प्रमाणात जी थकबाकी होती त्या लोकांचाही प्रतिसाद म्हणावा तसा मिळत नव्हता. एकतर ती बांधकामं अनधिकृत केलेली होती आणि त्यानंतर वरून टॅक्सही कुठल्याही प्रकारचा दिला जात नव्हता आणि त्याच्यामुळं वॉर्ड प्रभाग अधिकारी यांना महापालिकेनं डायरेक्शन दिल्या प्रत्यक्ष फील्डवरती उतरून त्यांच्याकडनं जर टॅक्स पे होत नसेल तर त्यांचे DPL केलेल्या ऑलरेडी होत्या, अनधिकृत त्यांना डिक्लेअर केलेलं होतं, त्यामुळे त्यांच्यावरती धडक निष्कर्षणाची कारवाई महापालिकेमार्फत करण्यात आली आणि यापुढे या स्वरूपाच्या कारवाई आहेत त्या सुरूच राहतील आणि या माध्यमातून सर्व KDMCच्या मधील मालमत्ताधारकांना एक नम्र आवाहन आहे की आपण आपला जो मालमत्ता कर आणि पाणी बिल आहे ते आपण 31 मार्चपूर्वी भरणं खूप आवश्यक आहे, क्रमप्राप्त आहे. त्याच्यामुळे आपल्याकडे कुठल्याही प्रकारे थकबाकीपोटी किंवा चालू बिलापोटी रक्कम राहणार नाही याची आपण सर्वांनी दक्षता घ्यावी ही महापालिकेकडून आपल्याला नम्र विनंती आहे.